नाशिककरांनो सावधान, नाशिक शहरावर डेंग्यूचा खतरा दिसून येत आहे. शहरात डेंग्यूचा दुसरा बळी केलाय. केंद्रीय नियंत्रण पथकाने पाहणी करत काही उपाय सुचवलेत. जाणून घेऊया सविस्तर बातमी. मागील महिन्यात डेंग्यूचे 161 रुग्ण सापडल्यामुळे वाढता प्रादुर्भाव लक्षात घेत संभाव्य उपाययोजनांसाठी केंद्राचे पथक नाशिकमध्ये दाखल झाले. विशेष म्हणजे पथकाची पाहणी सुरू असतानाच गोविंदनगरमधील एका 70 वर्षीय रुग्णाचा डेंग्यूने मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली. हा डेंग्यूचा शहरातील दुसरा बळी ठरलाय. दरम्यान या पथकाच्या पाहणीत संभाजी चौकातील एका इमारतीत आणि उंटवाडीतल्या एका बांधकाम प्रकल्पावर डेंग्यूच्या आळ्या आढळल्या. पथकाने डेंग्यू नियंत्रणासाठी काही उपाय सुचवले, ते जाणून घेऊया. शहरात मागील वर्षी 1191 डेंग्यू बाधित आढळले होते. त्यापैकी 3 जणांचा मागच्या वर्षी मृत्यू झाला आणि चालू वर्षात मे पर्यंत डेंग्यू नियंत्रणात होता आणि मे महिन्यात 39 रुग्णांची नोंद झाली. मात्र जूनमध्ये डेंग्यूने अचानक डोकं वर काढले. त्यामुळे शहरातील मनपाच्या वैद्यकीय विभागासह खासगी रुग्णालय अलर्ट मोडवर आले. ब्युरो रिपोर्ट 9 न्यूज महाराष्ट्र.